रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय डाळ खिचडी. पटकन होते, झटपट रेसिपी तयार होते आणि मेन महत्त्वाचं खायलाही खूप जास्त पौष्टिक आहे. तर यासाठी करायचं काय, इथे 2 वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे, 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी मसूर डाळ आणि अर्धा वाटी इथे सालवाली मुगाची डाळ. हे नीट करायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. 3 ते 4 वेळा स्वच्छ धुतलं की याला चाळणीवरती नितळायला ठेवून द्यायचं. तांदूळ नितळेपर्यंत इथे 2 कांदे, 1 टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या आणि 2 मिरच्या छानपैकी टेचून घ्यायच्या. मिरची लांबडी मी कापून घेतली होती, लसूण टेचून घेतला होता, कांदा आणि टॅमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा. मसाले काढून घ्यायचे. बिर्याणी मसाला, आमचूर पावडर, लाल तिखट, हळद, हिंग आणि थोडासा गरम मसाला. आमचूर पावडरमुळे काय होतं, भाताला एक वेगळी फ्लेवर येतो आणि खूप छान लागतो भात खायला हा. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. त्यानंतर कुकर घ्यायचा. कुकरमध्ये 2 चमचे तूप टाकायचं. तुम्ही ते तेलही वापरू शकता. मी ते तूप टाकलं होतं 2 चमचे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा. ते छान तडतडलं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित मंद आचेवरती भाजायचा. म्हणजे गॅस लो मिड ठेवायचा, हाय मिड करायचा नाही गॅस. त्यामुळे लो टू हाय मिडवर असं करत जरी कांदा भाजला तरी चालेल. कांदा व्यवस्थित छान परतून झाला की त्यामध्ये मिरची टाकायची. थोडासा जो आपण लसूण टेचला होता तो टाकून घ्यायचा. याचा कच्चा वास निघून गेला की आपण जे मसाले काढले होते ते टाकून घ्यायचे. मसाले तेलातच छान परतून घ्यायचे. त्यामुळे काय होतं की मसाल्यांचा जो कच्चा वास आहे तो निघून जातो आणि आपल्या राईसला फ्लेवरही छान येतो. मसाले छान परतून झाले, 1 ते 1.5 मिनटासाठी मसाले छान परतून झाले की त्यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचा. टॅमॅटो छान परतून घ्यायचा. टॅमॅटो मऊसूद झाला, त्याचा गाळ व्यवस्थित झाला की त्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ टाकून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनटं एकसारखं छान परतायचं. हाय फ्लेमवरती परतायचं. हे छान व्यवस्थित परतलं की त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि परत 1 मिनिटभर परतून घ्यायचं. पाणी घालायची घाई करायची नाही. जर लवकर पाणी घातलं तर भात शिजत नाही आणि भात खायलाही टेस्टी लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं 3 ते 4 मिनटं येते. त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आपलं जेवढं डाळ तांदूळ जेवढं माप भरतं त्याच्या डबल पाणी घ्यायचं आणि थोडंसं वरती घ्यायचं. म्हणजे डबल ते म्हणजे 2 कप तुम्ही पाणी घेऊ शकता. डाळ आणि तांदूळ 1 कप भरला तर 2 कप तुम्ही इथे पाणी घेऊ शकता. अशा पद्धतीने तसं घ्यायचं, कारण इथे डाळ वगैरे असल्यामुळे आपल्याला पाणी थोडंसं जास्त लागणार आहे. नंतर वरून कोथिंबीर टाकायची, छान ढवळून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत मस्त उडदाचे पापड तळायचे. उडदाच्या पापडासोबत हा भात खूप मस्त लागतो. रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. उडदाचे पापड तळून झाले, कुकर गार होतो तोपर्यंत लगेच कुकर काढून घ्यायचा. ताटामध्ये घ्यायचा भात. तुम्ही इथे पाहू शकता किती छान झाला आहे. म्हणजे तुम्हाला जर देता आला असता ना म्हणजे वास किंवा त्याची चव जर तुम्हाला देता आली असते ना, मी नक्की तुम्हाला दिली असती. इतका छान हा राईस झाला आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे. याच्यामध्ये जास्तीचं काही एक्स्ट्राची मेहनत काहीच नाही आहे. जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये पटकन बनवलेला आहे. असा काढून घेतला. मस्त टाकायचं तूप वरून. तूप टाकल्यानंतर मस्त घ्यायचा खायला. उडदाच्या पापडासोबत उत्तम लागतो. उत्तम म्हणजे उत्तमच लागतो. पोटभरीचा आहे, पौष्टिक आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला बाय, भेटू पुढच्या